ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। आज भगवान श्री रामकृष्णांची जयंती, त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की ज्या दिवशी स्वतः भगवंतानेच अवतार घेतलेला आहे आणि अवतार घेऊन धर्मस्थापन करण्यास सुरुवात केलेली आहे। आता फक्त 100 वर्ष झाली, पण अजून कितीतरी वर्ष हे कार्य चालत राहणार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे संन्यासी आणि गृहस्थ भक्त पण या कार्यामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळेच भारतामध्ये आपण जो काही विकास बघतो भौतिक आणि आध्यात्मिक जगामध्ये, तो सगळा या अवताराच्या आगमनाचाच परिणाम आहे। तर ते भक्तांसाठी भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, कारण भगवंत अवतार घेतात याला दुसरं काहीही कारण नाही, कारण त्यांना कशाचीही कमतरता नसते। त्यांना सगळं काही उपलब्ध आहे, ते इच्छेनुसार सगळं काही करू शकतात आणि तरीसुद्धा त्यांना मानव शरीर धारण करावं लागतं। ते स्वतःसाठी नव्हेच, जे काही करतात या जगामध्ये ते इतरांच्या कल्याणासाठीच। जन्म कर्म च मे दिव्यम, गीतेमध्ये म्हटलं आहे की माझा जन्म आणि माझं कर्म हे काही साधारण मनुष्यासारखं नसते, ते दिव्य असते। त्यामागचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला कळत नाही, पण त्यांची प्रत्येक कृती आपल्याला काहीतरी शिकवून जात असते। तर इथे भगवान श्री रामकृष्ण म्हणजे प्रेमाचा अवतार। अवतार म्हणजेच प्रेम। जीवाच्या प्रेमामुळेच भगवंताला यावं लागतं। बुडती हे जन न बघावे डोळा, म्हणून कळवळा येतं, असे तुकाराम महाराज म्हणतात। की हे या जगामध्ये लोक जीव बुडत आहे, त्यांचा उद्धार कसा होईल आणि त्यानुसार गृहस्थासाठी आणि संन्याशांसाठी ते मार्ग दाखवून देतात। आता भक्त तर सगळेच आहे आणि भगवंताचं भक्त होणं हे सुद्धा सगळ्यांनाच काही शक्य नाही आहे। 4 प्रकारचे भक्त माझं पूजन करतात। भगवान म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुनः। तर सुकृत म्हणजे ज्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे, ज्यांचे संस्कार चांगले आहे, ज्यांचे संचित चांगलं आहे, ते लोकच माझं पूजन करतात। सगळेच काही करू शकत नाही, सगळेच भगवंताला ओळखू पण शकत नाही आणि ओळखलं तरी विश्वास ठेवायला तयार नसतात। तेव्हा भक्तिमार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर हा विश्वासच आहे। विश्वास आणि शरणागती असेल तर भगवंत सगळं काही देण्यास समर्थ आहे। बरेचदा आपल्याला संशय येतो की आमच्या जीवनामध्ये एवढे दुःख का? तर जे काही येतं त्यामुळे आपलं कल्याणच होत असतं, पण आपल्याला ताबडतोब सुख पाहिजे असतात। दुःख कोणालाच पाहिजे नसते, पण त्यामधून सुद्धा बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं, हे आपल्याला कळत नाही। जीवनामध्ये जे दुःख येतात त्यामुळे आपल्याला या जगाचं स्वरूप कळतं, हे जग कसं आहे, या जगामध्ये काय आहे। नाहीतर आपल्याला काही कळलंच नसतं, आपलं मन कधीही भगवंताकडे वळलंच नसतं। भगवान श्री रामकृष्णांचे एक शिष्य होते, ते गृहस्थ होते, गोपाळदा। त्यांचं वय 55 आणि 55व्या वर्षी त्यांची पत्नी वारली। त्याच्यामुळे त्यांना एवढा शोक झाला की तो शोक अनावर झाला। तेव्हा एका भक्ताने त्यांना ठाकूरांकडे आणलं
आणि त्या पत्नीच्या वियोगामुळे ते ठाकुरांकडे आले आणि त्यांना या जगाचं स्वरूप कळलं. ठाकुरांच्या संपर्कामध्ये येऊन त्यांचं वैराग्य वाढलं आणि शेवटी ते भगवान श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य झाले. 55व्या वर्षी काशीमध्ये जाऊन तपस्या केली. नंतर दक्षिणेश्वरला किंवा दक्षिणेश्वर नाही, बेळूर मठामध्ये पण त्यांनी खूप तपस्या केली. म्हणजे बघा की जीवनामध्ये दुःख आल्यामुळे त्यांच्या जीवनाला कशी कलाटणी मिळाली आणि शेवटी ते कसे जीवनाचं ध्येय साध्य करून घेऊ शकले. म्हणजे हे जे दुःख येतात त्यामधूनही आपल्याला काही ना काहीतरी धडा घेतला पाहिजे. तर भगवंत काय कुणाला दुःख देत नाही. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं ते आपल्या कर्मानुसारच घडत असतं आणि भगवंतामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की ते आपले कर्म बदलू शकतात. पण आपली जर तेवढी भक्ती असेल तर. आता भक्तामध्ये पण कितीतरी प्रकार आहे. ते गीतेमध्ये सांगितलं आहे की 4 प्रकारचे भक्त आहेत. तेव्हा भगवंत ह्या 4ही प्रकारच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. कारण शेवटी त्यांना काय अशक्य आहे, सगळं काही ते करू शकतात. म्हणून स्वामीजी म्हणाले की भगवान श्री रामकृष्णांबद्दल सांगायचं असेल तर ते म्हणजे LOVE पर्सॉनिफाईड, जे लव पर्सॉनिफाईड, प्रेमाची घनीभूत मूर्ती म्हणजे भगवान श्री रामकृष्ण. तेव्हा जीवांचे दुःख ते दूर करू शकतात, त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असते. पण आपली भक्तीच तेवढी नसते. आपण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबूनच राहू शकत नाही. जर एखाद्याने संपूर्णपणे भगवंताला शरणागत झालं, भगवंताला सगळं काही समर्पण केलं तर त्याचा भार भगवंत घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग पण करू शकतात. पण आपला जो अहंकार असतो की मीच करू शकतो, मला कोणाचीही गरज नाही, त्यामुळे आपण संपूर्ण भार भगवंतावर सोपवत नाही. पण जर भगवंतावर संपूर्ण भार सोडला, प्रयत्न तर करावेच लागेल, प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. पण शेवटी फळ देणारा तोच आहे आणि भगवंताने दिलेलं मग दुःख असो की सुख असो दोन्ही आनंदानं स्वीकारलं पाहिजे. बरेचदा आपण सुख स्वीकारतो पण दुःख आपल्याला आवडत नाही. मलाच का ज्या जगामध्ये एवढे दुःख होतात, म्हणजे अशा प्रकारचा जर संशय मनामध्ये आला की भगवंताची भक्ती करून काय झालं. बरेचदा लोक विचारतात, अरे तू मंदिरात जातो, हे सगळं करतो, पण तुला काय मिळतं. आता हे काय मिळतं यालाच म्हटलं आहे सकाम भक्ती. की मठात गेलं तर काहीतरी मिळालं पाहिजे. जे मिळण्याच्या अपेक्षेनं येतात, मिळण्याच्या अपेक्षेनं जरी आले तरी ते सुद्धा भक्तच आहेत. त्यांची पण प्रार्थना भगवंत पूर्ण करू शकतो. पण त्या श्रेणीचा भक्त असेल तर. इथे गीतेमध्ये म्हटलं आहे आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. ज्ञानीचे भरतर्षभ हे 4 प्रकारचे भक्त आहे. त्यामध्ये 2 जे आहे आर्तो आणि अर्थार्थी हे सकाम भक्त आहेत. पण भगवान म्हणतात की ते सुद्धा माझे भक्तच आहेत, कारण कमीत कमी ते माझ्याकडे तरी येतात. बरेच लोक कितीही जीवनामध्ये समस्या आल्या तरी भगवंताकडे जात नाही, कारण त्यांना भगवंताचं अस्तित्वच मान्य नसतं. त्यांना काही भगवंताचं अस्तित्वच नाही आहे आणि असले तरी विश्वास नसतो. तेव्हा असे लोक कधीही भगवंताकडे जाणार नाही. जीवनामध्ये शेवटपर्यंत दुःख भोगत राहतील, पण कधीही त्यांचं मन ह्या संसारामधून निघत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की उंट काट्याचे झुडपं खात असतो, तोंडामधून बळबळ रक्त पडत आहे, तरीसुद्धा उंट काही ते काट्याचे झुडपं खाणं सोडत नाही, तो खातच राहतो. तेव्हा इथे यापासून आपल्याला शिकायचं असते, इतरांपासून शिकायचं असते, या जगाचा स्वभाव बघून शिकायचं असते. आपण बघतो की दररोज या जगामधून कितीतरी लोक जात आहे, तेव्हा शेवटी आपल्याला पण एक दिवस जावंच लागणार आहे. मग आपण जर ज्या जगावर आसक्त होण्यापेक्षा भगवंतावर आसक्त झालो तर तेच खरं प्रेम आहे. म्हणजे भगवंताचं प्रेम दिव्यच असतं. भगवंत काही भक्तांकडून अपेक्षा करत नसतात.
दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, रामकृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. तर भगवंताचं प्रेम अहैतुक असतं. म्हणजे बाकी जगामधले लोक आपल्यावर प्रेम करतात, पण काही ना काहीतरी अपेक्षा ठेवतातच की मला शेवटी काहीतरी फायदा होईलच. म्हणजे मुलगा जर जन्माला आला तेव्हापासूनच त्यांच्या अपेक्षा वाढतात की खूप मोठा झाला पाहिजे, खूप पैसे कमावले पाहिजे. त्यासाठी मग ते आशीर्वाद मागणार, मंदिरात जाणार, हे ठीक आहे. पण शेवटी अपेक्षा असतेच की आपल्यासाठी काहीतरी हा करेल. पण जर मुलांनी म्हटलं की नाही मला संन्यासी व्हायचं असतं, मला संन्यासी व्हायचं आहे, तर मग त्यांना एवढं दुःखवण्याचं कारणच नाही. कारण प्रत्येकाला आपला मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. तुझं ज्यामध्ये कल्याण असेल, तुला जे आवडत असेल ते तू कर, असं म्हणत नाही. म्हणजे मुलगा संसारातच राहावा आणि त्यापासून आम्हाला काहीतरी सुख प्राप्त व्हावं ही अपेक्षा असते. पण भगवान श्री रामकृष्णांची तशी काहीही अपेक्षा नव्हती. त्यांच्या शिष्यामध्ये कधीतरी गरीब शिष्य होते, पण ते काहीही कुणाकडून अपेक्षा करत नव्हते. जेव्हा नरेंद्रनाथांच्या घरची कंडिशन आपल्याला माहिती आहे, खूप वाईट परिस्थिती होती. 2 वेळ जेवायला पण घरी मिळत नव्हतं. अशा वेळेस श्री रामकृष्ण भक्तांना सांगायचे की अरे नरेंद्राचे वडील वारले आहे, त्यांच्यासाठी एखादा जॉब बघा, एखादी नोकरी बघा. नरेंद्रनाथांनी कधीही श्री रामकृष्णांना सांगितलं नाही की मला काय प्रॉब्लेम आहे, ते स्वतःच मॅनेज करायचे. पण तरी श्री रामकृष्णांना कळलं तेव्हा नरेंद्रनाथ थोडे नाराज झाले. म्हणाले की हे तुम्ही काय करता, तुम्ही माझ्यासाठी लोकांसमोर हात का पसरता, मी ते माझं बघून घेईन. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले की अरे तुझ्यासाठी मी घरोघरी जाऊन भिक्षा मागायला पण तयार आहे. म्हणजे बघा एवढं नरेंद्रावर प्रेम, ते त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि त्याची परिस्थिती चांगली व्हावी म्हणून ते लोकांना सांगत फिरतात की एखादी नोकरी नरेंद्रासाठी बघा. म्हणजे जे एखादा गुरु असतो तो जर म्हणतो त्या संसार अनित्य आहे, सोडून दे, कशाला या नोकरीच्या वगैरे भानगडीत पडतो. पण भगवान श्री रामकृष्ण तसं म्हटलं नाही की नरेंद्राच्या घरची व्यवस्था पण चांगली व्हावी. कारण जोपर्यंत घरची आर्थिक अवस्था सुधरत नाही तोपर्यंत नरेंद्राच्या मनामध्ये घरची चिंता लागलेली असती. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की तुला काहीही आता कमी पडणार नाही. आईला प्रार्थना केली, आईला काय मागायचं ते माग म्हणाले. पण नरेंद्रनाथ मागू शकले नाही, आई मला भक्ती दे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. पण त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे, पैसा दे असं म्हटलं नाही. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले की तुला काही काळजी करायची गरज नाही, तुझा काही त्यासाठी जन्म झालेला नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या कुटुंबाला मिळून जाईल. त्यांनी आशीर्वाद दिला आणि मग सगळं काही त्यांच्या घरचं व्यवस्थित झालं. म्हणजे इथे बघा की जरी श्री रामकृष्णांना नरेंद्राकडून काहीही अपेक्षा नव्हती तरी पण नरेंद्रावर ते एवढं प्रेम करायचे. कारण त्यांना माहीत होतं की भविष्यामध्ये नरेंद्र त्यांच्या प्रेमाने आकर्षित होऊन त्यांचं भरपूर काही काम करणार आहे. आणि सगळे शिष्य म्हणायचे श्री रामकृष्णांचे पण आमच्यावर आमच्या आईवडिलांनी जेवढं प्रेम केलेलं नाही तेवढं प्रेम श्रीरामकृष्णांनी आमच्यावर केलेलं आहे. त्यांनी प्रेमाच्या दोऱ्यामध्ये आम्हाला बांधून ठेवलेलं होतं, म्हणून आमच्या घरी जायची पण इच्छा होत नव्हती. म्हणजे बघा असं असते भगवंताचं प्रेम, ते काहीही अपेक्षा ठेवत नाही, फक्त भक्तांचं कसं कल्याण होईल. आर्तो अर्थार्थी. आता इथे नरेंद्राला पैशाची गरज होती, पण नरेंद्राचं प्रेमही तसंच होतं. जर तशा प्रकारचं प्रेम असेल तर भगवंत स्वतःच इंटरफेअर करतात. एकदा नरेंद्राशी श्रीरामकृष्ण 1 महिनाभर बोलले नाही. नरेंद्र दररोज यायचा, प्रणाम करायचा, थोडा वेळ बसायचा आणि निघून जायचा. पण एक दिवस श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला विचारलं की म्हणे 1 महिना झाला तू येतो, मी तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही, तुझ्याकडे बघत पण नाही, तरी म्हणे तो दररोज इथे येतोच. तेव्हा नरेंद्र म्हणाले की मी तुमचे शब्द ऐकायला येत नाही,
मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्हाला बघायला येतो. तेव्हा श्रीरामकृष्णांना खूप आनंद झाला. न दुसरा कोणी असता तर कधीच गायब झाला असता. पण मी जरी एक महिना नरेंद्राशी बोललो नाही तरी त्यानं येणं इथे थांबवलेलं नाही. म्हणजे असं नरेंद्रनाथांचं प्रेम होतं म्हणून भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्यावर कृपा केली. म्हणजे आपण ज्या प्रमाणात भगवंताला प्रेम देऊ त्याच प्रमाणात आपल्याला मिळत असते, उलट जास्त मिळत असते. तुम्ही जर भगवंताकडे एक पाऊल गेला तर भगवंत तुमच्याकडे 10 पावलं चालून येतात. हा भगवंताचा स्वभावच आहे. पण आपण आपलं ज्या काही आपल्या हृदयामध्ये जे काही प्रेम आहे ते सगळं प्रेम आपण या जगाला देऊन बसतो आणि भगवंताला देण्याला आपल्याकडे काहीही उरत नाही. पण जगाला दिलेलं प्रेम हे खरं प्रेम नसून आसक्ती असते आणि त्यामुळे आपण आपलं बंधनच ओढवून घेतो. पण जर हेच प्रेम भगवंताकडे आपण वळवून दिलं तर ते भक्ती होते आणि जेवढी आपली भक्ती दृढ होईल, जेवढा आपला भगवंतावरचा विश्वास वाढेल, जेवढी शरणागती वाढेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला भगवंताकडून पण प्रतिसाद मिळेल. जे भगवंत काही प्रार्थना ऐकत नाही असं नाही, प्रार्थना ऐकतात. पण बऱ्याच प्रार्थना ज्या आपल्या असतात त्या आपल्याला बंधनात पाडणाऱ्याच असतात. म्हणून काही प्रार्थना भगवंत काही आपले ॲन्सर करत नाही. कारण त्यांनाही माहिती असते की ह्या इच्छा सगळ्या पूर्ण केल्या तर हा संसारामध्ये अजूनच जास्त गुरफटून जाईल. म्हणून सगळ्याच इच्छा भगवंत पूर्ण करत नाही. आपल्याला वाटतं की सगळ्याच इच्छा आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे, पण त्याचे भविष्यामध्ये परिणाम काय होतील हे आपल्याला माहिती नसते. पण भगवंताला माहिती असते की ही इच्छा जर पूर्ण झाली तर भविष्यामध्ये याच्यावर काय परिणाम होतील. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं त्यामुळे पतन पण होऊ शकतं. आपण लोभी पण होऊ शकतो, खूप काही भगवंताकडे मागू शकतो. म्हणून भगवंत जेवढं आवश्यक आहे तेवढं देतात, भक्ताला काही कमी पडू देत नाही. तेव्हा इथे आपण बघितलं आहे की नरेंद्रावर ठाकूरांनी किती प्रेम केलं. म्हणजे सकाम भक्ती जरी असली, कारण सुरुवातीला आपली भक्ती सकामच असते, एकदम निष्काम भक्ती काही कोणी करू शकत नाही. जे 100% प्रेम एकदम भगवंताला देऊ शकत नाही. तर आपण मंदिरात जातो, भगवंताकडे जातो तेव्हा मनामध्ये काही ना काहीतरी कामनाच घेऊन जात असतो. निष्काम भक्ती म्हणजे फारच अवघड आहे. तेव्हा मनामध्ये काहीतरी कामना असते, ती पूर्ण व्हावी म्हणून आपण मंदिरात जातो. ठीक आहे, वाईट नाही. जे कधीच जात नाही किंवा कधीच भगवंताची आराधना करत नाही, जप करत नाही, त्यांच्यापेक्षा हा भक्त बरा आहे की कमीत कमी तो भगवंताकडे जातो तरी. जे त्याला एवढं माहीत आहे की भगवंत सगळं काही करण्यास समर्थ आहेत, त्यांना कोणतीही गोष्ट अशी नाही की जे ते करू शकत नाही. जगातल्या ज्या काही आपल्या कामना असेल त्या कामना हे जग काही आपलं पूर्ण करू शकत नाही. कितीही जवळचे नातेवाईक असेल तरी कधी आपल्याला मदत करू शकत नाही. पण भगवंत मात्र सगळ्या कामना पूर्ण करू शकतात आणि आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा भगवंत देऊ शकतात. फक्त भगवंतच देऊ शकतात. पण भक्त मात्र कधीही मागत नाही. त्याला माहीत आहे की मागितलं तर भगवंत नक्कीच देतील, पण त्यामुळे आपल्याला काही त्याचा विशेष फायदा होणार नाही. म्हणून भगवंत कधीही कोणतीही गोष्ट आपल्याला मागत नाही. भक्त भगवंताला कधीही काही मागत नाही. तो म्हणतो की भगवंतात जशी तुझी इच्छा, तुझीच इच्छा पूर्ण हो, अशा भावनेनं आपण भगवंताकडे जायला पाहिजे. आता भक्त भगवान श्रीरामकृष्णाचे बरेच होते, गृहस्थ भक्त पण होते, त्यामध्ये सकाम भक्त पण होते. आता इथे जे म्हटलं आहे आर्तो आणि अर्थार्थी. आर्त म्हणजे ह्या जगामध्ये खूप दुःखामध्ये होरपळत आहे, अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक दुःख आहे. त्या दुःखापासून मुक्ती व्हावी म्हणून भगवंताकडे भक्त जातो. आता मसूर बाबूंनी ठाकूरांची किती सेवा केली. जवळजवळ त्यांनी 12 वर्ष 14 वर्षापर्यंत सेवा केली श्रीरामकृष्णांची. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, सगळ्या कामना पूर्ण केल्या. एकदा त्यांची पत्नी आजारी पडली, जगदंबादासी, आणि एवढा भयंकर आजार होता, डायरिया झालेला होता.
तेव्हा सगळ्या डॉक्टरांनी आशा सोडली की आता जगदंबा काही वाचू शकत नाही. तेव्हा शेवटी मथुरबाबू ठाकूरांकडेच गेले. म्हणाले की बाबा, जगदंबा वाचण्याची शक्यता फारच कमी आहे आणि ती जर गेली तर ही मला जी मिळालेली संपत्ती आहे ही सगळी तिची आहे, तिच्या आईची आहे. तर ही सगळी जर संपत्ती गेली तर मी तुमची सेवा करू शकणार नाही, म्हणून तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तेव्हा ठाकूरांनी त्याला आश्वासन दिलं की तू काय काळजी करू नको, जगदंबा बरी होईल. आणि हळूहळू जगदंबा बरी झाली आणि श्री रामकृष्ण म्हणाले की तिचा आजार मी माझ्यावर स्वतःवर घेतला आणि मला 6 महिनेपर्यंत डायरियाने भोगावं लागलं. म्हणजे बघा, भक्ताचं दुःख दूर करण्यासाठी भगवंताने ते कर्म स्वतःवर घेतलं. त्यांच्या स्वतःला शरीरावर त्यांच्या किती वेदना व्हायच्या, पण हे सगळं ते सहन करत होते, कारण त्यांनी तर काही असं वाईट कर्म कोणतेही केलेलं नव्हतं. तरी त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो किती दुःख होते. तर हे सगळे भगवंत भक्तांची पापं स्वतःवर घेत असल्यामुळे त्यांना हे दुःख भोगावं लागत होते. कारण भक्तांना याच्या दुःखापासून मुक्त करणं, तर त्यासाठी तशा प्रकारची भक्तीसुद्धा पाहिजे. जर तशी खरोखरच भक्ती असेल की माझ्याकडे जे काही आहे ते सगळं भगवंताचंच आहे, भगवंतानेच मला दिलेलं आहे आणि त्याची वस्तू तो केव्हाही घेऊन जाऊ शकतो, मला दुःखवण्याचं काही कारण नाही. असे पण काही लोक असतात की त्याची वस्तू आहे तो घेऊन जाऊ शकतो कारण मालक तो आहे, मी मालक नाही. मला जे काही जीवनामध्ये मिळालेलं आहे किंवा मिळत आहे ते सगळं भगवंतानेच मला दिलेलं आहे, अशी जर भावना आपल्या मनामध्ये असेल तर मग आपण या जगामध्ये राहूनसुद्धा अनासक्त राहू शकू. कारण जेव्हा आपण मी आणि माझं म्हणतो तेव्हाच बंधन ओढवतं. ह्या जगामध्ये माझं काहीही नाही, हे संपूर्ण जग भगवंताचंच आहे आणि मी येणार मी जाणार, पण हे जग मात्र कायमचं राहणार आहे. ह्या जगाचा मालक भगवंत आहे आणि तोच हे जग चालवत आहे. आपण तर इथे सगळे टेम्पररी आहोत, काही दिवसांकरिता काही वर्षांकरिता आलेलो आहोत, पण हे जग मात्र हजारो वर्षापासून चाललेलं आहे. तेव्हा आपण जरी या जगाला माझं म्हणतो, माझा संसार, पण हे आपलं इथं माझं काहीही नसते, जे आहे ते तसं सोडून आपण निघून जातो. तेव्हा हे मी आणि माझं हेच खरं बंधन आहे. तर भगवंताची भक्ती केल्यामुळे हा आपला मी आणि माझं कमी होतं, आपला अहंकार कमी होतो. मी केलं असं आपण म्हणू शकत नाही. हे मी काहीही केलं नाही, मी प्रयत्न केले, तर प्रयत्न सगळेच करतात, पण सगळ्यांनाच काही यश मिळतं का? सगळेच काही श्रीमंत होतात का? सगळेच काही चांगल्या मार्गाने पास होतात का? प्रयत्न करणं आपलं कर्तव्यच आहे, पण शेवटी भगवंताच्या कृपेशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही. तेव्हा इथे खरोखरच जर भगवंताचा भक्त असेल तर भगवंत त्याचा मार्ग मोकळा करतो, त्याच्या मार्गातले अडथळे दूर करतो आणि शेवटी या भक्ताची भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी भगवंत स्वतःच प्रयत्न करतात. हे बरेचदा आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे ठाकूरांचा एक भक्त होता मनमोहन मित्र. मनमोहन मित्राची थोरली मुलगी खूप आजारी पडली आणि जगण्याची काहीही आशा नव्हती, पण त्यांच्या घरामध्ये सगळे ठाकूरांचे भक्त होते. ती राखाल महाराजांची सासूबाई होती, तर ती खूप भक्त होती ठाकूरांची. तेव्हा शेवटल्या दिवशी खूपच आजारी पडली आणि त्या दिवशी ती जाणार असंच ठरलं होतं. तेव्हा त्यांनी ठरवलं मनमोहन मित्रांनी की आता आपण काही आज ठाकूरांकडे जाऊ शकणार नाही, कारण मुलीचं काय कधी होईल काही खरं नाही. तेव्हा आई म्हणाली, अरे तू जाणार नाही का ठाकूरांकडे? नाही म्हणे, आज मी कसं जाणार, कारण कंडिशन फारच वाईट आहे, केव्हा जाईल काही सांगता येत नाही. म्हणे जे व्हायचं असेल ते होणारच आहे, पण तू का जात नाही? तू जाऊन म्हणे ठाकूरांना सांग. नाही म्हणे, अशा गोष्टी मी कशा काय ठाकूरांना सांगणार आहे, या सगळ्या संसारी गोष्टी आहेत. अरे पण ते आपलेच आहे, आपण त्यांना सगळं काही सांगू शकतो. नाही म्हणे, मी काही सांगू शकणार नाही. तरी पण जाऊन बस म्हणे, ते अंतर्यामी आहे, ते सगळं तुझ्या मनातलं ओळखतील. आणि मनमोहन मित्र जायला निघाले तेव्हा बायको खूप रागावली. हे काय मुलगी एवढी मरणासन्न आहे आणि तुम्ही तिकडे चालला,
पण मनमुनाने ऐकलं नाही आणि ठाकुरांकडे गेले. सगळे भक्त बसले होते, त्यामध्ये ते पण जाऊन बसले. काहीही बोलू शकले नाही. ठाकुरांनी त्या दिवशी खूप वैराग्याबद्दल खूप माहिती सांगितली. त्यानंतर आता ह्या गोष्टी कशा मागायच्या हे त्यांना जरा बरोबर काही वाटलं नाही. त्या मनमोहन मित्र शांतपणे बसलेले होते. तेव्हा ठाकुरांनी त्यांच्याकडे बघितलं आणि सगळ्या भक्तांकडे बघून म्हणाले की हे महाशय इथे यायला निघाले होते, तर यांच्या बायकोने यांना खूप शिव्या दिल्या. त्यांनी बरोबर ओळखलं आणि सोबत घेऊन गेले पंचवटीकडे. आणि पंचवटीतली माती आई म्हणाली होती की माती घेऊन ये पंचवटीतली, ज्या ठिकाणी साधना केली ठाकुरांनी. पण ते घेऊ शकले नाही माती, कारण त्यांनाच लाज वाटली की ठाकुरांनी एवढं वैराग्याबद्दल सांगितलं आहे, आज आपण पुन्हा ह्या गोष्टी कशा सांगाव्या. तेव्हा ते चुपचाप येऊन बसले. ठाकुरांनी हृदयाला पाठवलं, माती आणली तिथून पंचवटीतली, एक फूल दिलं आणि म्हणे हे घरी घेऊन जा. म्हणजे बघा, काहीही न सांगतासुद्धा ठाकुरांनी भक्ताच्या मनातली गोष्ट ओळखली आणि तो घरी परत आला आणि शेवटी हळूहळू ती त्याची मुलगी बरी झाली. म्हणजे बघा, काहीही मागण्याची गरज पडत नाही. भगवंताला भक्ताचे दुःख कळतात, कारण ते अंतर्यामी आहे. पण तशा प्रकारची श्रद्धा आणि भक्ती असेल तर त्यांची पत्नी जेव्हा म्हणाली की तुम्ही हे काय करता, आज एवढी कंडिशन खराब आहे आणि तुम्ही तिकडे जाता, पण तरी त्यांनी जे व्हायचं ते होईल ठाकुरांना सोडून दिलं आणि आईने सांगितल्याप्रमाणे ठाकुरांकडे गेले. त्यांचे त्या प्रॉब्लेममधून किंवा त्या दुःखामधून सुटका झाली. म्हणजे भगवंत सगळं काही देण्यास समर्थ आहे, त्यांना अशक्य असं काहीही नाही. पण आपण अधिकारवाणीनं त्यांना मागू शकत नाही, कारण आपण बरेच प्रयत्न करतो आणि आपली तेवढी भक्ती नसते. आपला जास्त विश्वास डॉक्टरवर, पैशावर, या सगळ्या गोष्टीवर असतो. पण भगवंतावर जर आपण पूर्ण विश्वास टाकला, प्रयत्न तर करावेच लागेल. पण भगवंत जे अशक्य आहे ते पण शक्य करू शकतात. त्यांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तर अर्थात ते आता जे गरीब भक्त आहेत ते पैसेच मागणार, ते दुसरं काय मागणार, कारण त्यांची आर्थिक कंडिशनच एवढी खराब असते. काही काही भक्त असतात, कितीही गरीब असले तरी ते काहीही मागत नाही. नाग महाशय होते, त्यांनी नोकरी सोडून दिली आणि तरी मालक काही पैसे घरी पाठवायचा. त्यांच्यावर एवढं कर्ज झालं, पण कधीही त्यांनी ठाकुरांकडे पैशासाठी कधीही मागणी केली नाही. ठाकूर देऊ शकले असते, पण ते उच्च कोटीचे भक्त होते. शेवटी त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण मनामध्ये काहीही कामना नाही. कर्ज काढून लोकांची सेवा करायचे, पण कधीही कुणाकडून एक पैसा मागायचे नाही आणि कुणाला सांगायचे पण नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे भक्त असतात ते भौतिक जगामध्ये जरी त्यांची भरभराट झाली नाही, तरी आध्यात्मिक जगतामध्ये त्यांची खूप प्रगती झालेली असते. कारण ह्या आपल्या कामनाच आपल्या मार्गामधले बंधनं निर्माण होत असतात. जर आपण कामना शून्य होऊ शकलो, कारण जे आपल्याला मिळणार आहे ते मिळणारच आहे, आपल्या कर्माप्रमाणे जे प्राप्य आहे ते मिळणारच आहे, तरी आपण खूप अपेक्षा ठेवत असतो. म्हणजे मनुष्य जगामध्ये कधीही समाधानी नाही. पाहिजे पाहिजे पाहिजे, किती श्रीमंत झाला तरी त्याला समाधान नसते. म्हणून भगवंताला माहिती आहे की कामना कधीही तृप्त होऊ शकत नाही. कितीही मिळालं तरी तो म्हणत नाही की आता पुरेसं झालं. ठाकुरांचा एक भक्त होता उपेंद्र नावाचा, तो गरीब होता, एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होता. तो दररोज ठाकुरांकडे यायचा आणि काहीतरी खाण्यासाठी घेऊन यायचा. ठाकूर कधीही त्याच्या हातचं खाऊ शकले नाही. म्हणे याच्या मनामध्ये कामना आहे, याला पैसे पाहिजे, म्हणून ते त्याचे कोणतेही वस्तू स्वीकारत नव्हते. पण जेव्हा काशीपूरला ठाकूर कल्पतरू झाले, तेव्हासुद्धा उपेन तिथे होताच. आणि उपेन ठाकुरांकडे गेला आणि त्यांना दिलं काहीतरी. तेव्हा ठाकूर म्हणाले की याची इच्छा आहे की याचा दरवाजा मोठा व्हावा. त्या दिवशी ठाकुरांनी त्यांना दिलेलं खाल्लं. जा म्हणे, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि शेवटी ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तो काम करायचा, बसुमती, ती प्रिंटिंग प्रेस त्याने स्वतः विकत घेतली आणि पुस्तकं छापणं सुरू केले.
आणि एक वर्कर मालक झाला आणि भविष्यात खूप श्रीमंत झाला. जेव्हा स्वामीजी अमेरिकेहून आले तेव्हा स्वामीजीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी बरेचसे हँडबिल छापून दिले, बरंच कार्य केलं. पण शेवटी ठाकूरांनी त्या उपेंद्रची पण इच्छा पूर्ण केली. त्याला पण जे पैशाचे आपण म्हणू शकतो लोभच होता, तर भगवंताने ती त्याची इच्छा पण पूर्ण केली. पण तो शेवटपर्यंत भक्तच राहिला. तर बरेचदा पैसे आले की भगवंताला लोक भुलतात, किंवा जीवनामध्ये दुःख आले तर म्हणतात की मग भगवंताकडे जाऊन उपयोग काय, म्हणून त्यांची भक्ती नष्ट होते. हे सगळे प्रसंग म्हणजे खरी खरी आपली परीक्षा असते. ते सुखदुःखामध्ये सुद्धा आपण भगवंताला धरून ठेवू शकतो का? जर आपण भगवंताला धरून ठेवू शकलो तर समजायचं की आपला भगवंतावर विश्वास आहे. पण आपल्याला जर वाटलं की भगवंताकडे जाऊनही काही उपयोग नाही, आपल्याला काहीच मिळालं नाही, शेवटी जीवनामध्ये दुःखच आले आणि त्यामुळे जर त्याची भक्ती कमी झाली तर समजायचं की तो खरा भक्त नव्हेच. कारण तो नेहमी भगवंताला म्हणजे एक काय मीडियम समजतो, मिडल मॅन, की मला काहीतरी पाहिजे पण ते भगवंताच्या थ्रू पाहिजे. म्हणजे मला भगवंतच पाहिजे असे म्हणणारे लोक फार कमी दिसतात. मला भगवंत पाहिजे कारण या जगामधली कोणती तरी वस्तू मला मिळाली पाहिजे म्हणून भगवंत पाहिजे, म्हणजे भगवंताच्या माध्यमातून मला हे जग मिळालं पाहिजे. पण भगवंताला माहिती असते की हे जग म्हणजे बंधनच आहे, तर या जगामधून मुक्ती व्हावी यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. तर या जगामध्येच आसक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंताकडे अशाच गोष्टी मागतात की ज्या गोष्टीमुळे आपल्या कामना वाढतच जातात आणि शेवटी आपण इथेच आसक्त होऊन अडकून पडतो. तर असे कितीतरी उदाहरणं आपल्याला ठाकूरांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात की ठाकूरांनी सगळ्या काही गोष्टी दिल्या, म्हणजे ज्या बहुतेक गोष्टी पाहिजे होत्या त्या भगवंताने भक्तांना दिल्या आणि तिथे काहीही भेदभाव केला नाही. कोणी गरीब आहे, श्रीमंत आहे, की स्त्री आहे, की पुरुष आहे, त्यांच्याकडे जे काही आले त्यांनी सगळ्यांचा स्वीकार केला आणि शेवटी ह्या जगामधल्या तर गोष्टी दिल्याच, पण शेवटी त्यांना या संसारामधून मुक्तसुद्धा केलं. म्हणजे भगवंत आपल्याला देऊ शकतो, आर्तो आणि अर्थार्थी हे दोन प्रकारचे सकाम भक्त. पण त्या वरच्या श्रेणीचे असतात जिज्ञासू, त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की हे जग काय आहे, याच्यामागे काहीतरी सत्य आहे का, ते आपण प्राप्त करू शकतो का, मृत्यूनंतर मनुष्याचं काय होतं, म्हणजे असे बरेच प्रश्न मनामध्ये त्यांच्या निर्माण होतात आणि अशा प्रश्नांची उत्तरं ते शोधतात. आणि त्यासाठीच भगवान श्री रामकृष्णांकडे कितीतरी भक्त यायचे. तुम्ही जर वचनामृत वाचलं तर बघा, मास्टर महाशय त्यांच्या स्वतः बाबतीत काहीही सांगत नाही, कोणताही वैयक्तिक प्रश्न विचारत नाही, ते सगळे आध्यात्मिकच प्रश्न विचारतात. आता असे भक्त किती असतात. आपण म्हणतो की साधुसंग केला पाहिजे. आता साधुसंग करायचा तर मनामध्ये जिज्ञासा पाहिजे की आध्यात्मिक प्रगती कशी होईल, भवसागरातून मुक्ती कशी होईल, असे प्रश्न आजकाल आपल्याला फारच कमी लोकांकडून ऐकायला मिळतात. कारण त्यांना ईश्वर नकोच आहे, त्यामुळे साधना करण्याचा प्रश्नच नाही आणि साधना केल्याशिवाय प्रगती होणं शक्य नाही. म्हणजे साधनेमध्ये कोणकोणते अडथळे येऊ शकतात, कोणकोणते विघ्न येऊ शकतात, ह्याविषयी कधी तुम्हाला कोणी विचारणार नाही, कारण ते करतच नाही आणि त्यांना त्याची गरज पण वाटत नाही. तर इथे मास्टर महाशयांनी कधीही कोणताही प्रश्न वैयक्तिक विचारला नाही की संसारात राहूनसुद्धा ईश्वरला भोगू शकतो का, असेच प्रश्न विचारले. मग ईश्वराला बघण्याचा उपाय काय आहे, हे असे सगळे प्रश्न, म्हणजे हे आहे जिज्ञासा. त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा होती की आता जे तत्त्व आहे जे आपण बघू शकत नाही, या इंद्रियाच्या माध्यमातून त्याचा अनुभव घेऊ शकत नाही, पण आता त्यावर विश्वास ठेवायचा कसा, आहे की नाही, असे प्रश्न ठाकूरांना विचारायचे की भगवंत आहे का, मग आहे तर दिसत का नाही. ठाकूर म्हणायचे की भगवंत आहे, तो दिसतो, तो प्रार्थना ऐकतो, पण खरोखर किती जणांना भगवंत पाहिजे. बाकी गोष्टीसाठी ते किती रडतात, पण भगवंतासाठी व्याकुळ होऊन कोण रडतो. जे कुणाला भगवंत पाहिजे, कुणाला भगवंताची गरज आहे,
तर इथे जर भगवंतच पाहिजे असेल तर त्याला भगवंत मिळेल ना. ज्याला जी गोष्ट पाहिजे ती त्याला मिळतेच, पण त्यासाठी तेवढी आर्थता पाहिजे, तेवढी जिज्ञासा पाहिजे, तेवढी व्याकुळता पाहिजे, तेवढं प्रेम पाहिजे, तर त्या गोष्टी मिळू शकतात. पण इथे आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी असतो आणि तीच आपण भगवंताची कृपा समजतो. एक चांगली नोकरी लागली, भगवंताने केवढी मोठी कृपा केली. आता ह्या गोष्टी मिळणार आहे, मिळतीलही, पण त्याचा सदुपयोग करून भगवंताकडे जायचं हे न करता आपण त्यामध्ये जर आसक्त होऊन पडलो तर आपली पुढची प्रगती मग तिथेच थांबते. कारण जी काही तपस्या आपण केली ती सगळी कामना पूर्ण करण्यासाठी केली. तर तुमच्या तपस्येचं फळ तुम्हाला मिळालं, तुम्हाला या जगामध्ये सुख मिळालं, सगळं काही मिळालं, पण आध्यात्मिक जीवनाचा दरवाजा मात्र बंद झाला. तर इथे आपल्याला कळलं पाहिजे की कशाला प्राधान्य द्यायचं. हे जे नाशिवंत जग आहे 2 दिवसाचं आहे, नश्वर आहे, शरीर पण नश्वर आहे, हे सगळेच या जगामध्ये नश्वर आहे. तर यांच्यावर सगळ्यांवर प्रेम करायचं की जो भगवंत आहे, अविनाशी आहे, कायमचा राहणार आहे, मुक्ती देणार आहे, अशा भगवंताला आपलं समजायचं. तर हे भक्तांवरती अवलंबून असते. म्हणून त्यामध्ये भक्तांच्या पण श्रेणी केलेल्या आहे की जिज्ञासू भक्ताच्या मनामध्ये हे प्रश्न असतात की आपण संसारातच प्रवेश केला आहे. हे ठाकूरांच्या बऱ्याच गृहस्थ भक्तांनी संसारात राहूनसुद्धा भगवान लाभ करून घेतला. त्यापैकी काही म्हणाले की आम्हाला संन्यासी व्हायचे आहे. ठाकूर म्हणाले की नाही, तुम्हाला संन्यासी होण्याची काहीही गरज नाही, तुम्ही तुमचं जीवन दाखवा. तुम्ही गृहस्थाश्रमात राहूनसुद्धा अनासक्त राहिले तर तुम्हाला भगवंताचा लाभ होऊ शकतो. म्हणजे ही अनासक्ती जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही, आणि ती येत का नाही, कारण हे जगच आपल्याला खरं वाटतं. ह्या जगाच्या पाठीमागे काहीतरी सत्य आहे, यावर विश्वास बसत नाही. अनित्यम या असुखम लोकम, हे लोक असं आहे, सुख इथे नाहीच आणि अनित्य आहे. अनित्यम असुखम अनित्यम लोकम, जो या जगामध्ये आलाच आहे ते माझीच भक्ती कर भगवंत म्हणतात. तर हे आपण विसरून जातो की जगाचं स्वरूप कसं आहे. हे जग अनित्य आहे, नाशवंत आहे, 4 दिवसाचं आहे. तेव्हा याच्यावर प्रेम करायचं की याच्यापेक्षा जे उच्च आहे, जे आदर्श आहे त्याच्यावर प्रेम करायचं. तर हे जर आपल्याला कळलं तर आपण जीवनामध्ये प्राधान्य आध्यात्मिकतेलाच देऊ. कारण जे काही आपण करू आध्यात्मिक जीवनामध्ये ते सगळं आपल्यासोबत जाणार आहे. जे काही भौतिक जीवनामध्ये आपण प्राप्त करू ते सगळं सगळं इथेच सोडून जावं लागणार आहे. शेवटी काहीही आपल्यासोबत जाणार नाही. म्हणून आध्यात्मिक जीवनाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. पण काही लोकांना त्यासाठी वेळच नसतो. आणि 24 घंटे आहे, त्यामधले पूर्णच्या पूर्ण 24 घंटे ते संसाराला देऊन बसतात. त्यांना 2 घंटे 4 घंटे दररोज काढून साधना केली पाहिजे, सत्संग केला पाहिजे, चांगलं वाचन केलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. जे यासाठी त्यांना वेळच नसतो. बाकीच्या कामाला भरपूर वेळ काढतात, पण जे गोष्ट जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष होते. आणि मग शेवटी पश्चातापाशिवाय काहीही हाती उरत नाही. कारण वेळ निघून गेलेली असते, मग काहीच करू शकत नाही, शेवटी पश्चाताप होतो. तर इथे ठाकूरांचे असे गृहस्थ भक्त अनेक होते. आता संन्यासी पण होते, योगानंदजी महाराज. आता योगानंदजी लहानपणापासून त्यांची वृत्ती संन्यासाकडे होती, पण घरच्या लोकांनी आग्रह करून त्यांचा विवाह करून दिला. त्यानंतर मात्र त्यांनी ठाकूरांकडे येणं थांबवलं. ते म्हणाले की आता कशाला जायचं, ठाकूर तर काम कांचन त्यागी आहे आणि मी तर आता संसारात पडलेलो आहे, आता काही ठाकूर माझ्यावर प्रेम करणार नाही. तेव्हा ठाकूरांनी काहीतरी प्लॅन केला आणि त्यांना बोलावून घेतलं. जेव्हा योगीन महाराज आले तेव्हा ठाकूर गेले, त्याला आलिंगन दिलं आणि म्हणजे योगीन तू येत का नाही, मला कळलं आहे की तू लग्न केलं म्हणून. लग्न केलं तर काय झालं म्हणे, एक नाही तू 1000 जरी लग्न केले तरी जर माझी कृपा असली तर तुझं काहीही कोणी वाकडं करू शकणार नाही. सांग तुला काय व्हायचं आहे, तुला संन्यासी व्हायचं आहे का गृहस्थ व्हायचं आहे. जर तुला चांगला गृहस्थ व्हायचं असेल तुझ्या पत्नीला पण घेऊन ये, मी त्याची पण व्यवस्था करून देईन. पण शेवटी योगीन महाराज म्हणाले की मला संन्यासीच व्हायचं आहे आणि शेवटी योगीन योगानंद झाले, संन्यासी झाले.
तर बघा इथे ठाकूरांना सगळं शक्य आहे. म्हणजे गृहस्थ आश्रमात राहूनसुद्धा तू ईश्वरलाभ करून घेऊ शकतो, कारण तुझ्यामध्ये संसाराविषयी आसक्ती नाहीच. तुझ्या मनामध्ये भगवंताविषयीच प्रेम आहे. ते तू संसारात राहून पण प्राप्त करू शकतो. तू कधीही कुठे आसक्त होणार नाही, हे ठाकूरांना माहिती होतं. तर असे गृहस्थ भक्तसुद्धा कितीतरी होते. तर गिरीश घोष ते म्हणायचे की माझ्यावर माझ्या घरचे लोक पण एवढं प्रेम करत नाही, कारण एवढे व्यसनी, एवढे दारू पिणारे, एवढे सगळ्या वाईट सवयी, आणि माझ्या घरचे लोकसुद्धा माझा द्वेष करतात. पण त्यांच्यामध्ये एवढे दुर्गुण असूनसुद्धा ठाकूरांनी त्यांच्यावर प्रेम केलं, आणि प्रेम केल्यामुळे त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. त्यांची दारू सुटली, सगळं काही सुटलं. तेव्हा मला मी संन्यासी होतो. ठाकूरांनी संन्यासी व्हायची गरज नाही, तो चांगली कामं करतो आहे, तुझ्या नाटकाच्या माध्यमातून भगवंताच्या प्रचाराने प्रसार करतो आहे, त्या धार्मिक नाटकं करतो आहेत. तर बघा कितीतरी वाईट लोक होते, पण भगवंत आपल्यामधलं वाईट कधीच बघत नाही. तर त्यांच्याकडे येणारे काही सगळे चांगले होते असं नाही. ठाकूर म्हणाले की मला सगळ्याचं आतलं दिसतं, स्पष्ट दिसतं, काचेच्या अलमाऱ्यासारखं. पण ते कधीही कुणाचे दोष बघत नव्हते, आणि कुणामध्ये कितीही जरी वाईट असलं तरी ते बघत नव्हते. त्यांना माहीत होते की प्रत्येकामध्येच गुण आणि दोष असणार. तर दोष दूर करण्यासाठी ते प्रयत्न करायचे, पण कधीही कुणाला म्हणत नव्हते की नाही तू फार वाईट मनुष्य आहे, पापी आहे, इथे येऊ नको, असं कधी ते कोणाला म्हणायचे नाही. म्हणजे त्यांनी सगळ्यांचा स्वीकारही केला आणि सगळ्यांचा उद्धारही केला. त्यांच्यासोबत राहायचे हृदयराम आणि हाजरा महाशय. तर हे दोन व्यक्तिमत्व आपल्याला माहीत आहे किती ठाकूरांना त्रास दिला. हृदयरामाने पण किती त्रास दिला, आणि हाजरा तर नेहमी त्रास द्यायचा. म्हणजे बाहेर वरंड्यामध्ये बसायचा, जपमाळा घेऊन बसायचा, आणि भक्त आले की त्यांना सांगायचा की ठाकूर काही घरी नाही आहे म्हणून, परत पाठवून द्यायचा. आणि म्हणायचं का हे काय, मी एवढा दिवस रात्र जप करतो ते तर काहीच करत नाही, तुम्ही मुलं तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे या, मी तुम्हाला सगळं उपदेश देईन. म्हणजे त्यांची डोकं खराब करायचा. ठाकूर म्हणायचे का रे हाजऱ्यापासून सावध राहा, तो इथलं मत उलटून लावण्याचा प्रयत्न करतो. तो अद्वैताविषयीच बोलायचा, भक्ती मार्ग वगैरे त्याला काही आवडत नव्हता. तर अशा प्रकारचा हाजरा ते शेवटल्या क्षणापर्यंत त्यांनी ठाकूरांना त्रास दिला, तरीसुद्धा ठाकूरांनी सगळं सहन केलं. हे ठाकूरांनी स्वतः त्याला तिथे आणलं, आणि आणल्यानंतर तोच ठाकूरांचे दोष बघायला लागला, आणि भक्तांकडे येणाऱ्या भक्तांकडून पैसे काढायला लागला. असा तो मनुष्य होता. पण शेवटी बघा 3 दिवसा अगोदर तो घरी गेला, गावाला गेल्यानंतर, ठाकूर गेल्यानंतर, आणि मृत्यूच्या 3 दिवसा अगोदर त्यांनी सांगितलं की मी परवा शरीर सोडणार आहे, गावच्या सगळ्या लोकांना घेऊन बोलावून घे. ते लोक, गावचे लोक त्याला पागल समजायचे, म्हणजे असा काहीतरी बडबड करतो. बायकोने पण विश्वास केला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सांगितलं, ऐकलं नाही. मग तो म्हणला की उद्या सकाळी 9च्या सगळ्यांना बोलाव, मी 9 वाजता जाणार आहे. थोडा ताप आलेला होता. मग शेवटी बायको गेली आणि सांगितलं गावच्या लोकांना. सगळे लोक आले 8 वाजता आणि हाजरा महाशयाला भेटले, आणि तो उठून बसला, हातामध्ये जपमाळा घेतली. बरोबर 8:30 वाजले, आणि म्हणाला की बघा ठाकूर आले आहेत मला घेऊन जायला. म्हणे ठाकूर तुम्ही मला विसरले नाही, बरेच दिवसानंतर तुम्ही आलात. तर म्हणे थांबा, इथेच थांबा म्हणे. मग थोड्या वेळानंतर रामचंद्र दत्त आले. अरे रामबाबू पण आले, रामबाबू पण आले. मग म्हणतो अरे योगीन महाराज पण आले. अरे बायकोला म्हणजे याच्यासाठी आसनं लाव, तिला काही दिसेना. मग 3 जण आसन टाकले, आणि आता तुम्ही आले, तुम्ही इथेच बसा, माझं शरीर जाईपर्यंत तुम्ही मला सोडू नका. आणि म्हणे माझी इच्छा आहे की तुळशीच्या झाडाखाली मरावं. म्हणून सांगितलं बायकोला की माझं अंथरूण तिथे घेऊन जा. 3 आसनं घेऊन गेले, तिथे टाकली, तुळशीच्या याच्या वृंदावनाजवळ टाकली, आणि हे तिथे बसले. हाजरा महाशय तिथे गेले, उठून बसले, आणि ठाकूरांचं नाव हरी 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 3 वेळा म्हटलं, आणि ठाकूर त्यांना सोबत घेऊन गेले. म्हणजे बघा ज्या मनुष्याने त्यांना आयुष्य एवढा त्रास दिला, शेवटल्या क्षणी त्या हाजराचा पण ठाकूरांनी उद्धार केला.
जसे बरेच भक्त आहे की ठाकूरांनी शेवटल्या क्षणी येऊन दर्शन दिलं. माताजी म्हणायच्या की तुम्हाला जर ह्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालं नाही तर शेवटल्या क्षणी तुम्हाला नक्कीच त्यांचं दर्शन होईल आणि ते तुम्हाला स्वतःच घेऊन जातील. बलराम बोसला ते घेऊन गेले. रसिक मेहतर तो तर झाडू लावायचा दक्षिणेश्वरला. शेवटल्या क्षणी तो पण म्हणाला की बाबा तुम्ही आले आणि शेवटी त्याला पण घेऊन गेले. म्हणजे कधीतरी भक्त आहे की ज्यांना शेवटल्या क्षणी ठाकूरांचं दर्शन झालं. म्हणजे त्यांची ते बाहेरून वाटत नव्हतं की हे सगळे एवढे आध्यात्मिक असतील, पण भगवंताने त्यांच्यावरही कृपा केली. म्हणजे कुठे भेदभाव केला नाही. जर भगवंतावर भक्ती असेल तर भक्ताला कशाचीही काळजी असायला नको. तो पूर्णपणे निश्चिंत राहायला पाहिजे आणि भगवंतावर सगळा भार सोपवून दिला पाहिजे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सगळे धर्म सोडून द्या, धर्माधर्म, आणि मला शरणागत व्हा. तुमच्या सगळ्या पापांचा मी नाश करेल आणि तुम्हाला मुक्तिपदी घेऊन जाईल. म्हणजे भगवंताला संपूर्ण भावे शरणागत होणं म्हणजेच आपला जो अहंकार आहे हा पूर्णपणे मिटवून टाकणं. म्हणजे आपलं अस्तित्वच मिटवून टाकणं. जे मी म्हणायचंच नाही. बरेच लोक मी म्हणत नाही, ठाकूर पण मी म्हणू शकत नव्हते. म्हणजे इथले म्हणायचे की इथले अनुभव तुम्हाला सांगतो म्हणून, माझे अनुभव म्हणायचे नाही ते. तर इथे हा मी, आता आपल्याला खरा मी कळत नाही. आपल्याला वाटतं की शरीर मन म्हणजेच मी आहे, पण खरा मी जो आहे तो आतमध्ये आहे. हे यंत्र आहे, शरीर म्हणजे एक यंत्र आहे. या यंत्राला चालवणारा आतमध्ये बसलेला आहे आणि त्याचंही यंत्र आहे आणि तोच या शरीराद्वारे सगळं काही करत असतो. म्हणून तर रामप्रसादचं एक गाणं आहे, सकल तुम्हारी इच्छा इच्छामय करू तुम्ही, आम्ही रथ तुम्ही रथिनी, आम्ही घर तुम्ही घरिणी. तर सगळं काही तीच करते, पण लोके बोले करी आम्ही. लोक म्हणतात की मीच करतो, पण सगळं काही जग तुझ्या इच्छेनं चाललेलं आहे. आता हे जग भगवंताच्या इच्छेनं चाललेलं आहे, आपल्या इच्छेनं चाललेलं नाही. आता प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असेल तर इथं केऑस होऊन जाईल. भगवंताने जर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर हे जग सुरळीतपणे चालू शकणार नाही. शेवटी भगवंताच्या इच्छेनं ते जग चालत आहे. ज्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे तेवढ्याच ते पूर्ण करतात. तर हे जर आपल्याला कळलं की ह्या जगात म्हणजे आपण काय नुसते पाहुणे आहोत, ते पण 4 दिवसाचे पाहुणे आहोत आणि आपल्याला हे जग सोडून जावंच लागणार आहे. ही धर्मशाळा आहे, आलोच आहे. तर आपण आता भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण मानव जन्म हा अतिशय दुर्मिळ आहे. याचा दुर्लभ जन्म आपल्याला लाभलेला आहे की याच जन्मामध्ये आपण आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो. बाकी असं कोणताही जन्म नाही की ज्यामध्ये आपण आध्यात्मिक जीवनात पुढे जाऊ शकणार आहोत. तिच्या आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, पण शेवटी आपण आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकत नाही. तिथे आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही. इथे तुम्हाला गुरु मदत करू शकतो, मंत्र मदत करू शकतो, शास्त्र मदत करू शकतात. म्हणजे इथे बरेच लोक तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही स्वतः साधन भजन करू शकता, पण ही संधी बाकी कोणत्याही जन्मामध्ये मिळत नाही. आणि जेव्हा हा मानवजन्म आपल्याला भगवंताच्या कृपेने लाभलेला आहे तेव्हा याचं आपण सार्थ करून घेतलं पाहिजे आणि प्रयत्न तरी केले पाहिजे. आपल्यामध्ये जेवढं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानिशी आपण प्रयत्न करायला पाहिजे, साधन भजन करायला पाहिजे, जपध्यान करायला पाहिजे. आणि हे सगळं करण्याचा उद्देश काय आहे की शेवटी भगवंताच्या चरणी आपली शरणागती येईल. जे आपल्या प्रयत्नामुळे काय आपण भगवंताला पकडू शकत नाही. त्यानं आपल्याला दर्शन दिल्याशिवाय आपण त्याचं दर्शन मिळवू शकत नाही. ते त्याची इच्छा. पण शेवटी आपण प्रयत्न करून थकल्यानंतरच भगवंत प्रयत्न करतात. म्हणजे पहिले आपल्याला पुरुषार्थ करावा लागतो, मग भगवंत कृपा करतात. जे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आपण नुसतं आळसामध्ये पडून राहिलो, काहीही केलं नाही आणि भगवंत सगळं करतील असं म्हणणं म्हणजे स्वतःलाच फसवणं आहे. आपली पूर्ण शक्ती वापरून आपण प्रयत्न करायचे आणि जेव्हा आपल्याकडून काहीही होत नाही तेव्हा मग भगवंताला शरणागत जायचं. आणि जे काही कर्म आपण करत आहोत, कुठेही असो, कोणतंही कर्म असो, हे सगळं भगवंताचंच कर्म आहे. हे भगवंताचं एवढं मोठं यंत्र आहे. त्या यंत्रामध्ये आपण तर एक छोटासा स्क्रू आहोत या जगामध्ये.
तर जे काही आपल्याला कार्य दिलेलं असेल ते कार्य भगवंताचं कार्य आहे असं समजून प्रामाणिकपणे करायचं. जे आपण आपलं कर्तव्य जरी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो, इमानदारीनं करू शकलो, पैसे मिळवा पण चांगल्या मार्गाने मिळवा, मेहनत करून मिळवा, तर आणि त्या पैशाचा सदुपयोग करा, मग तुमचं त्या मार्गानेसुद्धा कल्याण होऊ शकते. पण हे मी भगवंताचा दास आहे, भगवंताची सगळी कर्म माझ्याकडून करून देत आहे, मी काही करत नाही, असा जर भाव असेल तर मग आपण जे काही कर्म करू ते सगळी भगवंताची पूजाच होईल. स्वामी म्हणायचे वर्षिक कोणतेही काम जरी आपण करत असलो तरी ते भगवंताची पूजा होऊ शकते जर भगवंताला समर्पित केलं तर इथे भगवंताचंच कार्य मी करत आहे. या जगामध्ये जे काही होते ते भगवंताचंच कार्य होत आहे. तेव्हा जे काही कार्य मला करण्याची संधी मिळाली ती मी करेन, पण कर्म करायचं खूप अपेक्षा ठेवायची नाही, खूप कामना वासनाही ठेवायची नाही. जेवढ्या आपल्या कामना कमी होईल, आसक्ती कमी होईल, आपल्या मनामध्ये वैराग्य वाढेल, भक्ती वाढेल, तेवढं आपण भगवंताकडे अजून जास्त जाऊ शकू. जर आपण या जगामध्येच आसक्त होऊन पडलो तर पुन्हा त्या आसक्तीमुळे आपल्याला जगामध्ये यावं लागेल, शरीर धारण करावं लागेल. आणि जोपर्यंत वासना कामना आहे तोपर्यंत शरीराची गरज आहेच, तेव्हा शरीर धारण करून यावं लागेल. म्हणून जेवढ्या कामना कमी करता येईल आणि ज्या काय आहे ते भगवंतावर सोडून देऊन जर भगवंताची इच्छा असेल तर होईल, अशा प्रकारे हे करून कितीही जरी जीवनामध्ये संकट आली तरी विचलित न होता भगवंतच आपला आधार आहे, तोच मार्ग दाखवतील अशा भावाने जर आपण भगवंताची आराधना केली, शरणागती केली तर नक्कीच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंत येतातच त्यासाठी, ते जीवावर प्रेमच करतात आणि त्यांच्या प्रेमाची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण आपल्या हृदयात जे काही प्रेम आहे त्याच्या आनंदपटीनं प्रेम भगवंत आपल्यावर करतात. पण आपण नाबालिक आहोत, आपल्याला त्यांचं प्रेम कळत नाही. ते सगळ्या जगावर, सगळ्या जीवांवरच प्रेम करतात, पण आपण त्यांच्या प्रेमाचा आस्वाद घेऊ शकत नाही. कारण जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये भगवंताशी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत भगवंताचं प्रेमसुद्धा आपण समजू शकत नाही. म्हणून भगवंताचं प्रेम कसं आहे? दिव्य प्रेम आहे. दिव्य लोक असे दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, रामकृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. एक मी गाणं लिहिलेलं आहे, पण आता अजून थोडा वेळ आहे तर ते गाणं आपण ऐकूया आणि मग आजचं आपल्याला प्रवचनाला विराम देऊया. लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए. राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए, घर घर बहती जाए, ओ घर घर बहती जाए. राम कृष्ण तेरी करुणावारी मन को शीतल कराए. राम कृष्ण तेरी करुणावारी
मन को शीतल कराए। संसार के इस शोक ताप से जीव को शांति दिलाए, जीव को शांति दिलाए हो, जीव को शांति दिलाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो, घर घर बहती जाए। राम कृष्ण तेरी कृपा वायु से चार दिशा भर जाए। राम कृष्ण तेरी कृपा वायु से चार दिशा भर जाए। भवसागर से जीवन नैया सहज पार हो पाए, सहज पार हो पाए, सहज पार हो पाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो, घर घर बहती जाए। राम कृष्ण तेरे नाम की बंशी जीव जगत सुन पाए। राम कृष्ण तेरे नाम की बंशी जीव जगत सुन पाए। अज्ञानी और बद्ध जीव को फिर से होश दिलाए, फिर से होश दिलाए, फिर से होश दिलाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो, घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो, घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री राम कृष्णार्पणमस्तु।